नमस्कार, जय जिनेंद्र। आपण आमच्या वेब सिरीजसाठी देत असलेला अतिशय चांगला प्रोत्साहनात्मक प्रतिसाद आम्हाला या कामी आणखीन आनंद आणि उत्साह देत आहे। जैन अंकदर्शन किंवा अंकातून जैन तत्वज्ञान हा विषय सांगलीचे सुप्रसिद्ध डॉक्टर अजित पाटील यांनी मांडलेले आहे। दक्षिण भारत जैन सभेचे ते महामंत्री आहेत आणि अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारची त्यांची व्याख्यान आपण ऐकली असतीलच, परंतु आज वेब सिरीजच्या मार्फत त्यांची ही व्याख्याने आजपासून आम्ही तुम्हाला देत आहोत। या बाबतीतल्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा, त्याचा उपयोग आम्हाला सुधारणा करण्यासाठी होऊ शकेल। नमस्कार। सर्वांना सस्नेह जय जिनेंद्र। जैन धर्म, जैन तत्वज्ञान हे अतिशय सखोल आहे। अशा या जैन तत्वज्ञानाच्या माहितीसाठी, त्याचा परिचय करून घेण्यासाठी काही सुलभ उपाय, काही सुलभ प्रकार, पद्धती आपण त्याचा विचार करत आहोत। त्यामध्ये अंकातून जैन तत्वज्ञान हा जो एक प्रकार आहे त्याविषयी आपण माहिती घेत आहोत। 1 ते 5 अंक याविषयी जी काही सविस्तर माहिती होती ती आपण या मालेच्या पहिल्या भागात मागच्या वेळी आपण सविस्तर बघितली। त्यानंतर आता आपण 6 ते 10 या अंकाच्या अनुषंगानं जैन तत्वज्ञानाचं कसं विश्लेषण केलेलं आहे त्याविषयी काय सविस्तर माहिती आपल्याला कुठं कुठं आढळते, या अनुषंगानं ही काही माहिती या ठिकाणी घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। थोडक्यात जर आपण या सर्व गोष्टींचा विचार केला तर मागच्या वेळी आपण 1 म्हणजे जीव, 2 जीव आणि अजीव असं आपण बघितलेलं होतं। 3 निश्चयने, 3 सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, मन, वचन, काय गुप्ती, देव, गुरु, लोक मूर्ता, अधोलोक, मध्यलोक, ऊर्ध्वलोक। त्याच पद्धतीनं जलचर, स्थलचर, नभचर, बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा या दृष्टिकोनातून आपण 3 अंकाचं महत्व बघितलेलं होतं। 4 अंकाचं गती, नरक, तिर्यंच, मनुष्य, देव, कषाय, क्रोध, मान, मायालोभ, हिंसा, आरंभी, उद्यमी, संकल्पी, विरोधी, दान, आहार, औषधी, शास्त्र, वस्त्रदान, तरसजीव, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय, देव, भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिष्कवासी, वैमानिक, घातीकर्म, दर्शनावरणीय, ज्ञानावरणीय, मोहनीय, अंतराय, अघाती कर्म, आयु, नाम, वेदनीय आणि गोत्र, चतुस्संग, मुनी, आरिका, श्रावक, श्राविका, अनुयोग, प्रथमानुयोग, द्रव्यानुयोग, चरणानुयोग आणि कर्णानुयोग। आणि 5 या अंकाचं वर्णन बघताना परमेष्ठी, अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधू, अनुव्रते, अहिंसा, सत्य, अस्तेय, परिग्रह, परिमाण, ब्रह्मचर्य, महाव्रते, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, कल्याणिक, गर्भकल्याणिक, जन्म, दीक्षा, केवलज्ञान, मोक्ष कल्याणिक, आचार, त्यागींच्यासाठी, दर्शनाचार, ज्ञानाचार, तपाचार, चारित्राचार, वीर्याचार, समिती, त्यागींच्यासाठी, ईर्या समिती, भाषा, ऐषणा, आहार निक्षेपण, प्रतिष्ठापना समिती, ज्ञान, मती, श्रुत, अवधी, मनप्रयज्ञान, केवलज्ञान, इंद्रिय, त्वक, जिव्हा, नासा आणि कर्ण, नेत्र, स्थावर जीव, पृथ्वीकायिक, जलकायिक, वनस्पतिकायिक, वायुकायिक आणि वनस्पतिकायिक, पंचामृत अभिषेक, जल, दुग्ध, दधी, घृत, अष्टगंध। अशा पद्धतीनं आपण पहिल्या 5 अंकांच्या विषयी जैन तत्वज्ञान थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला होता। आता 6 या अंकापासून या आपल्या दुसऱ्या भागामध्ये 10 या अंकापर्यंत अशाच पद्धतीनं जे काही वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला या जैन तत्वज्ञानामध्ये बघायला मिळतं त्याच्याविषयीची ही माहिती आपण या ठिकाणी करून घेऊया। 6 त्यातलं पहिलं आहे द्रव्य, जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल अशी ही 6 प्रकाराची द्रव्य जैन तत्वज्ञानामध्ये मांडलेली आहेत। त्यामध्ये जीव म्हणजेच आत्मा, त्याला शिव असं म्हटलं। पुद्गल म्हणजे जे काही जड आहे ते सगळं पुद्गल म्हटलं। धर्म आणि अधर्म
आकाश आणि काल या पद्धतीनं द्रव्य 6 प्रकारची मांडलेली आहेत. क्रिया त्यातला दुसरा जो भाग आहे तो क्रिया. श्रावकांसाठी 6 क्रिया सांगितल्या. देवपूजा म्हणजे नित्य नैमित्तिक देवपूजा करावी. गुरुपस्ती म्हणजे गुरूंची सेवा करावी. मग त्यांना त्या ठिकाणी वैयावृत्त वगैरे हातपाय चेपणं, त्यांना आहार देणं, त्यांना औषध देणं, त्यांची विहारामध्ये व्यवस्था करणं वगैरे. त्याच्यानंतर स्वाध्याय. श्रावकांना रोज आपल्याला वेळ मिळेल त्या पद्धतीनं हा काही प्रमाणात स्वाध्याय करावा. संयमाचं पालन करावं, जेणेकरून कोणत्या प्रकारची आपल्याकडून कळत न कळत, जाणते अजाणतेपणे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या क्रोधमान मायालोभ इत्यादी विभवाने हिंसा होणार नाही. त्यानंतर तप करावं असं म्हटलं. तप याचा अर्थ तपश्चरण. तप्यते इति तपः. काही प्रमाणामध्ये आपण काही विशिष्ट बहिरंग अंतरंग तप पुढे आपण त्याची माहिती बघणार आहोत. त्यातलं जे आपल्याला शक्य आहे त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करावा असं सांगितलं. आणि काही प्रमाणात रोज दान करावं. दान आपल्याकडे जे आहे त्याचं आपण दान करावं. 4 प्रकारची दानं याच्या आधी आपण सांगितलेली होती. त्यातलं अर्थदान आपल्याला जर काही शक्य असेल तर ते आपण मंदिरातल्या पेटीमध्ये अशा पद्धतीनं आपण काही दान हे देऊ शकतो. त्याच्यानंतर क्रिया त्यागींच्यासाठी काही सांगितलेल्या आहेत. त्यांना 6 षटक्रिया असं म्हटलं. समता, वंदना, स्तुती, प्रतिक्रमण, स्वाध्याय आणि कायोत्सर्ग. त्यागींच्यासाठी सुद्धा जे मुनी आहेत, त्यागी आहेत, साधू आहेत, तपस्वी आहेत, त्यांनी सुद्धा नित्य नैमित्तिक अशा रीतीनं समताभाव ठेवणं, भगवंतांना, आपल्या आचार्यांना वंदन करणं, भगवंतांची स्तुती करणं, जर काय आपल्याकडून कळत न कळत दोष घडले असतील तर त्याच्याविषयी प्रतिक्रमण करणं, स्वाध्याय करणं, नित्य नैमित्तिक अशा रीतीनं आपण या आपल्या पद्धतीनं काही स्वाध्याय करणं, आणि कायोत्सर्ग म्हणजे उभं राहून काही प्रमाणामध्ये आपण हा जाप किंवा तप करणं, त्याला कायोत्सर्ग असं म्हटलं. त्यानंतर आपण बघतो की तप आणि तपाचे प्रत्येकी 6 प्रकार सांगितलेले आहेत. आणि ते अंतरंग आणि बहिरंग अशा 2 पद्धतीचं तप हे आपल्याला सांगितलेलं बघायला मिळतं. त्यामध्ये जर बघितलं आपण तर बहिरंग तप याचा अर्थ काय, जे बाहेर इतरांना दिसू शकतं, इतरांना कळू शकतं, इतरांना त्याचा आपण करत असताना सुद्धा इतर त्याचं त्या ठिकाणी त्याची नोंद घेऊ शकतात. अनशन म्हणजे उपवास करणं. अवमोदर्य म्हणजेच उनोदर म्हणजेच कमी खाणं. नित्य नैमित्तिक आपण जे काही आहार घेतो त्याच्यापैकी काही प्रमाणामध्ये कमी आहार घेणं, त्याला अवमोदर्य किंवा उनोदर असं म्हटलं. उदर काही प्रमाणामध्ये कमी घेणं. वृत्ती परिसंख्यान काही प्रमाणात बंधनं घालून घेणं. रसपरित्याग एखाद्या रसाचा त्याग करणं. मग आपण जे काही षड्रस खातो, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय वगैरे, त्यापैकी काही एक रस आपण एखाद्या दिवशी न घेणं. विविक्त शय्यासन म्हणजे विशिष्ट अशा आसनावर झोपणं. म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर एखाद दिवस आपण खाली सतरंजीवर झोपणं किंवा आपण चटईवर झोपणं वगैरे. कायक्लेश म्हणजे शरीराला थोडासा क्लेश देणं, म्हणजे त्या ठिकाणी आपण स्वाध्याय करणं, उभं राहून तप करणं किंवा त्या ठिकाणी आपण आहार कमी घेणं वगैरे. त्यानंतर तपाचा दुसरा प्रकार येतो अंतरंग तप. त्यामध्ये प्रायश्चित्त. काही प्रमाणामध्ये आपण कळत न कळतपणे काही गोष्टी आपल्याकडून घडत असतात, त्याला प्रायश्चित्त घ्यायचं. मग त्यामध्ये एखादा रस त्याग करणं वगैरे पण येऊ शकतं. विनय, दुसऱ्यांच्या बद्दल विनय करणं. वैयावृत्त, त्यागींची सेवा ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीनं वैयावृत्त करणं. स्वाध्याय नित्य नैमित्तिक आपण करणं. त्याच पद्धतीनं व्युत्सर्ग आणि ध्यान. काही प्रमाणामध्ये आपण हे आत आपल्या जे काही सुरू असतं सातत्यानं अंतरंग आपण जे काही आहे त्याच्यामध्ये क्रोध, मान, माया, लोभ इत्यादी विभाव जे आहेत त्यांचं सातत्यानं वर खाली होणं, उचंबळून येणं वगैरे जे काही सगळं सुरू असतं त्याला थोडीशी शांतता देणं, स्थिरता देणं, ते एकत्रितपणे त्या ठिकाणी कमी करायचा प्रयत्न करणं, त्याला व्युत्सर्ग आणि ध्यान असं म्हटलं. म्हणजे त्यामुळे आपण काही प्रमाणामध्ये हे ध्यान करू शकतो. त्यानंतर जर बघितलं
तर 6 या आकड्यामध्ये पूजेची 6 अंग हा पुढचा प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामध्ये अभिषेक, जे भगवंतांचा आपण त्या ठिकाणी अभिषेक करतो. भगवंतांची मूर्ती जी मंदिरामध्ये प्रतिष्ठापित केलेली असते ती अरिहंत परमेष्ठींची असते आणि त्या अरिहंत परमेष्ठींच्या मध्ये प्रतिष्ठापनेच्या वेळी दिगंबर मुनींच्याकडून सूर्य मंत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी गुणांची प्रतिष्ठापना झालेली असते आणि ती त्या ठिकाणी गुणांची पूजा, गुणांचा अभिषेक अशा पद्धतीने आपण तो भगवंतांचा अभिषेक करतो. वास्तवात बघायला गेलं तर तो त्या मूर्तीतल्या दगडाचा किंवा दगडाच्या मूर्तीचा अभिषेक नसतो, तर त्या ठिकाणी प्रतिष्ठापित केलेल्या गुणांचा अभिषेक असतो. असंच आपण या ठिकाणी म्हणतो की वंदे तद्गुणलब्धये. जे भगवंतांना आपण नमस्कार का करतो, तर मोक्ष मार्गस्य नेतारम भेत्तारम कर्मभूभृतम ज्ञातारम विश्वतत्वानाम वंदे तद्गुणलब्धये. भगवंता तू कसा आहेस, मोक्षगामी आहेस, मोक्षाला गेलेला आहेस, तू कर्मरूपी पर्वताचं भेदन केलेलं आहेस, सर्वांना त्या ठिकाणी हिताचा उपदेश देणार आहेस आणि अशा पद्धतीनं तुझ्याकडे जे काही गुण आहेत ते आम्हाला मिळावेत आणि ते गुण आम्हाला मिळावेत, आमच्याकडं आहेत, त्याच्यावरचं कषायांचं आवरण दूर व्हावं म्हणून आम्ही तुझ्या चरणाशी आलेलो आहोत आणि मग हा मूर्तीचा म्हणजेच तुझ्यातील या गुणांचा आम्ही अभिषेक करत आहोत. त्यातलं दुसरं आहे आव्हानन. म्हणजे भगवंतांना पूजेच्या वेळी प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी आवाहन करतो, यायच्या विषयी विनंती करतो. त्यानंतर त्यांची स्थापना करतो. स्थापना पात्रामध्ये पूजेच्या वेळी समोर असलेल्या स्थापना पात्रामध्ये त्यांची स्थापना करतो. सन्नधीकरण, आपण त्यांना आपल्या हृदयाशी त्या ठिकाणी हृदयात आहोत अशा पद्धतीचे भाव आपण त्या ठिकाणी करतो. त्यानंतर अष्टद्रव्य त्यांना आपण अर्पण करतो. पुढं आपण 8 या अंकाच्या वेळी ही 8 द्रव्य कोणकोणती आहेत ती आपण पुढे बघणार आहोत आणि मग पुन्हा शेवटी सगळं झाल्यानंतर विसर्जन करतो. म्हणजे पुन्हा भगवंतांना त्या ठिकाणी त्यांच्या स्वस्थानी जाण्याविषयी आपण विनंती करतो. अशा रीतीनं ही पूजा याची 6 अंग सांगितलेली आहेत. अभिषेक, आव्हानन, स्थापना, सन्नधीकरण, अष्टद्रव्य अर्पण आणि विसर्जन. त्यानंतर आपण 7 या आकड्याकडे येतो आणि यामध्ये आपल्याला बघायला मिळतं सप्त तत्व सांगितलेली आहेत. त्यामध्ये जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष अशा 7 तत्वांचा उल्लेख हा केलेला आहे. जीव म्हणजेच सजीव ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आपण आत्मा म्हटलं, त्यालाच आपण चेतन म्हटलं किंवा शिव असं म्हटलं. हे ज्याच्यामध्ये नाही ते सर्व अजीव किंवा त्याला आपण निर्जीव असं म्हणतो. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, जीव आणि अजीव. त्यानंतर येतं म्हणजे आश्रव, म्हणजे आपण जी काही दिवसभरात दिनचर्येच्या माध्यमातून अनंत कर्म करतो, ती कर्म किंवा आपण क्रिया करत असताना त्या ठिकाणी आपल्याला काही कर्माचे बंध पडतात. काही वेळा आपल्याकडून चुकून आपल्या पायाखालून किंवा आपल्या हाताखालून काही जीवांची हत्या वगैरे होऊ शकते किंवा त्यांना विराधाना त्रास होऊ शकतो. या माध्यमातून त्या ठिकाणी काही कर्माचे आश्रव होतात किंवा काही वेळा आपण एखाद्याचं चिंतन करत असताना किंवा एखाद्याबद्दल बोलत असताना त्याच्याविषयीचे काही वाईट विचार मनात येतात, ते आश्रव होतो. कर्म आश्रव त्याला म्हटलं, म्हणजे कर्माचं येणं. त्यानंतर बंध असं सांगितलं, म्हणजे कर्म आलेलं आहे आणि ते आत्मतत्वाशी त्या ठिकाणी बद्ध होतं म्हणून त्याला बंध असं म्हटलं. त्या आत्मतत्वाला ते बांधलं जातं. संवर म्हणजे अशाच पद्धतीनं सातत्यानं जे काही कर्म येतं ते थांबवण्याची प्रक्रिया, त्याला संवर असं म्हटलं. आणि निर्जरा, जे पूर्वबद्ध जे काही कर्म झालेलं आहे ते हळूहळू उदयाला येऊन काढून टाकणं, त्याला निर्जरा असं म्हटलं. म्हणजे ती कर्म सगळी जी काही आपल्या अंतःकरणामध्ये आत्मतत्वाच्या भोवती साठलेली आहेत ती हळूहळू कमी करत नेणं. पूर्णत्वानं अष्टकर्म ही ज्यावेळी नष्ट होतात त्यावेळी आणि त्याच वेळी मोक्षगामी होता येतं. अशी निर्जरा करणं हे आपल्याला आवश्यक असतं. म्हणजेच त्या ठिकाणी कर्म कमी करत जाणं. आणि अर्थातच शेवटचं तत्व सांगितलेलं आहे मोक्ष तत्व. म्हणजेच आपण संपूर्ण या
गतींचा नाश करतो, म्हणजेच हा भव्य जीव गतीचा नाश करतो आणि पूर्णत्वानं त्या ठिकाणी 84 लक्ष योनी भेदून हा मोक्षाला जातो, म्हणजेच पुन्हा जन्म जरा मृत्यू नाही. मोक्ष म्हणजे तरी काय आहे? पुन्हा जन्म जरा मृत्यू नाही, जिथं चिरंतनत्व आहे, जिथं शाश्वत सुख आहे, जिथून पुन्हा मागं येणं नाही, अशा अवस्थेला मोक्ष असं म्हटलं. आणि ती मोक्षावस्था म्हणजेच सिद्ध गती, ही 5वी गती सांगितली. 4 गतींचं वर्णन याच्या आधी आपण बघितलं, नरक गती, तिर्यंच गती, मनुष्य गती आणि देवगती. पण या सगळ्याच्या पलीकडची ही मोक्ष म्हणजेच सिद्ध गती, ही 5वी गती सांगितली. तिथं जाऊन पोचणं हे अपेक्षित असतं. त्यानंतर सांगितलं 7 या अंकाशी संबंधित त्यागींच्यासाठी 7 खैरज गुण असतात म्हणून सांगितलंय. आता हे कोणते गुण आहेत? अस्नान, म्हणजे त्यागी लोक स्नान करत नाहीत. कारण आपण बघतो की वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे सिद्ध झालंय की आपण स्नान करत असताना अंगाला ज्यावेळी आपण त्या ठिकाणी साबण वगैरे लावतो, कडक गरम पाणी घेतो, त्यावेळी आपण अनंत जीव जे आपल्या त्वचेच्या आसमंतामध्ये असतात, आपल्याला जे सहजासहजी दिसत नाहीत पण ते असतात, त्यांचा त्या ठिकाणी आपण नाश करत असतो किंवा त्यांची हिंसा करत असतो. आणि म्हणून अशी हिंसा ही आपल्याकडून होऊ नये म्हणून साधू लोक स्नान करत नाहीत. त्याच पद्धतीनं अदंत धावन, म्हणजे ते दात घासत नाहीत. कारण दात घासण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच पद्धतीनं अनंत जीवांची हिंसा ही होत असते. रात्रभर तोंडामध्ये लाळ साठलेली असते आणि त्या लाळेच्या अनुषंगानं ओलसरपणा जिथं असतो त्या अनुषंगानं त्या ठिकाणी अनंत जीव असतात आणि त्या जीवांची हिंसा ही आपल्याकडून होऊ नये या दृष्टिकोनातून, या सद्भावनेनं साधू लोक दात घासत नाहीत. त्यांना अदंत धावन असं म्हटलं. त्यानंतर एक भुक्ती, म्हणजेच एक वेळेस ते आहार घेतात, त्याला आपण एक भुक्ती असं म्हणतो. तर एक वेळेस ते आहार घेतात, तोही त्या ठिकाणी स्थिती भोजनात घेतात. म्हणजे पुढचा गुण सांगितलेला आहे 4था गुण खैरज गुणातला त्याग्यांच्यासाठीचा स्थिती भोजन, म्हणजेच करपात्रात उभं राहून ते आहार घेतात. म्हणजे आहार घेत असताना सुद्धा त्या ठिकाणी उभं राहून आपले दोन्ही हात जोडून ओंजळ करायची आणि त्या ओंजळीमध्ये दुसरे समोरचे श्रावक श्राविका आपल्याला जो आहार देतील तो आहार हातात घेतल्यानंतर किंवा ओंजळीत दिल्यानंतर तो पूर्णपणानं त्या ठिकाणी पाहून, म्हणजे त्याच्यामध्ये कोणता एखादा जीव जंतू नाही ना, एखादा केस वगैरे काही नाही आहे ना, अशा रीतीनं पूर्णत्वानं त्या ठिकाणी जागृत अवस्थेमध्ये ते पूर्ण पाहून मग तो आहार ग्रहण करणं, त्याला स्थिती भोजन असं म्हटलं. त्याला सुंदर शब्द वापरलेला आहे करपात्र, म्हणजे हातामध्ये उभं राहून अशा पद्धतीचं भोजन घेण्याचं कार्य, त्याला करपात्र म्हटलं. त्यानंतर सांगितलं भूमिशयन, म्हणजे जमिनीवर, म्हणजेच लाकडी पाटावर झोपणं. कोणत्याही प्रकारचं काहीही त्या ठिकाणी बाकीचं आपण त्यागी लोक झोपण्यासाठी घेत नाहीत. त्याच पद्धतीनं पांघरून सुद्धा ते कोणत्या पद्धतीचं घेत नाहीत, त्याला भूमिशयन असं म्हटलं. त्यानंतरचा 5वा गुण येतो तो म्हणजे औलक्य. हा शब्द थोडासा वेगळा आहे, सहजासहजी आपण मराठीमध्ये हा शब्द वापरत नाही, परंतु त्या शब्दाचा अर्थ असा आहे की दिगंबर अवस्था. दिशा हेच अंबर, दिशा आणि अंबर त्याला दिगंबर असं म्हटलं. अंबर म्हणजे वस्त्र, म्हणजेच ही जी काही 10 दिशा आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण किंवा त्या ठिकाणी आणखीन 4 दिशा, आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य आणि ऊर्ध्व आणि अधः, अशा मिळून ज्या काही 10 दिशा आहेत, ह्या 10 दिशा हेच ज्यांचं वस्त्र असतं असे हे दिगंबर अवस्थेत असतात. म्हणून त्यांना औलक्य असा शब्द वापरला, ते खैरज गुण म्हणतात, त्यात हा येतो. आणि शेवटचा 7वा खैरज गुण येतो आणि तो म्हणजे केशलोच. आता केशलोच म्हणजे याचा अर्थ असा आहे की दाढी आणि डोक्यांचे केस हे त्या ठिकाणी काही काळ वाढल्यानंतर तिथं अनंत सूक्ष्म जीवांचं वास्तव्य हे त्या ठिकाणी असू शकतं आणि ते अधिक वाढल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची आपल्याकडून हिंसा विराधना होऊ शकते. आणि म्हणून अशा प्रकारचे त्यागी लोक काही विशिष्ट कालावधीनंतर हे वाढलेले केस हे स्वतःच्या हातानं काढून टाकतात, त्याला केशलोच असं म्हटलं. अशा पद्धतीनं प्रत्येकी 2 महिन्यानंतर केशलोच करणं त्याला उत्तम केशलोच असं म्हटलं.
3 महिन्यानंतर करणं त्याला मध्यम असं म्हटलं आणि 4 महिन्यानंतर करणं त्याला जघन्य असं म्हटलं. म्हणजेच हीन. म्हणजे कमीत कमी वेळामध्ये म्हणजे किमान 2 महिन्यातून एकदा हा केशलोच करणं, स्वतःच्या हातानं आपले दाढीचे आणि डोक्याचे वाढलेले केस हे काढून टाकणं, हा त्यागींच्यासाठी खैरज गुणातला 7वा गुण सांगितला. अशा रीतीनं त्यागींच्यासाठी अस्नान, अदंतधावन, एकभुक्ती, स्थितीभोजन, भूमिशयन, ओलक्य आणि केशलोच अशी या ठिकाणी आपल्याला ही 7 गुणवैशिष्ट्ये सांगितलेली आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपण पुढच्या आकड्याकडे येतो, अंकाकडे येतो आणि तो आहे 8. आता यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये पहिलं सगळ्यात महत्वाचं 8 सिद्ध परमेष्ठींचे गुण सांगितले. ते कोणते कोणते आहेत? अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य, अव्याबाधत्व, सूक्ष्मत्व, अगुरुलघुत्व, अवगाहनत्व हे सिद्ध परमेष्ठी यांचे 8 गुण सांगितले. सिद्ध परमेष्ठी अर्थात सर्वोच्च अशा पद्धतीचे पंचपरमेष्ठीतील हे श्रेष्ठ परमेष्ठी. आणि मग ते अनंत ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य यांनी युक्त असतात. ते अव्याबाधत्व या गुणाने युक्त असतात. सूक्ष्मत्व त्यांच्याकडे असतं. ते अगुरु लघु होऊ शकतात आणि अवगाहनत्व अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये आपल्याला हे गुणांचं वैशिष्ट्य बघायला मिळतं. त्यानंतर जर बघितलं तर त्यानंतरचे परमेष्ठी म्हणजे अरिहंत परमेष्ठी. हे परमेष्ठी हेही त्यांची 8 प्रातिहर्या म्हणून सांगितलेली आहेत. म्हणजे अरिहंत परमेष्ठींना ओळखण्याचं लक्षण म्हणा किंवा त्यांच्याबरोबर असलेले काही विशिष्ट अशा पद्धतीचे प्रातिहार्य आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे सिंहासन असतं. अर्थात अरिहंत परमेष्ठी हे केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर इंद्रादिकांनी जे काही समूह शरण भरवलेलं असतं त्यामध्ये विराजमान होतात. परंतु त्यामध्ये विराजमान होत असताना ते त्या मध्यभागी असलेल्या उच्चासनावर पूर्णत्वानं सिंहासन असलेलं त्या ठिकाणी त्याच्यावर विराजमान न होता अधर 4 अंगुळ अधर म्हणजेच त्या ठिकाणी ते डायरेक्टली चिकटलेले खाली नसतात, ते अधर असतात. अशा पद्धतीचं सिंहासन त्यांना त्या ठिकाणी असतं. छत्रत्रय त्यांच्या डोक्यात 3 प्रकारचं एकावर एक एकावर एक असं 3 छत्रत्रय असतं. 64 चामर त्यांच्या ठिकाणी डाळण्याचं काम सुरू असतं. त्यांच्यावर पुष्पवृष्टी होत असते. अशोक वृक्ष हे त्यांचं प्रातिहार्याचं लक्षण सांगितलं. भामंडल त्यांच्या चेहऱ्याच्या पाठीमागे आपल्याला बघायला मिळतं. देवदुंदुभी सातत्यानं त्या ठिकाणी होत असते की जेणेकरून अरिहंत परमेष्ठींचं त्या ठिकाणी समोशरण आलेलं आहे. आणि मग दिव्य ध्वनी होत असतो. भगवंतांचा त्या ठिकाणी दिव्य ध्वनी होणं ही त्या ठिकाणची त्या गोष्ट सांगितलेली आहे. अशा रीतीनं सिद्ध आणि अरिहंत यांच्याविषयी आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं तर 8 कर्म सांगितलेली आहेत. त्या 8 कर्मांचं 2 भागात विभाजन केलं. पहिलं म्हटलं 4 घाती कर्म, दर्शनावर्णीय, ज्ञानावर्णीय, मोहनीय आणि अंतराय अशा रीतीनं ही 4 कर्म आहेत. त्यामध्ये दर्शन घेत असताना काही अडचण येणं, ज्ञान घेत असताना काही अडचण येणं, मोह या माध्यमातून आपण बाकीच्या बाहेरच्या परातच अडकून पडणं आणि काही अंतराय येणं म्हणजे आहार घेत असताना किडा मुंगी वगैरे येणं वगैरे त्याला अंतराय म्हटलं. अघाती कर्म जी घात करत नाहीत. परंतु अरिहंत परमेष्ठींना 4 घाती कर्म नष्ट झाल्यानंतर ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय, मोहनीय आणि अंतराय ही 4 कर्म नष्ट झाल्यानंतर अरिहंत परमेष्ठींना केवळ ज्ञानाची प्राप्ती होते. परंतु अजून त्यांना अघाती कर्म 4 असतात आणि ती म्हणजे अजून त्यांचं आयु काही प्रमाणामध्ये उरलेलं असतं. की जसं 24वे तीर्थंकर भगवान महावीर हे 30व्या वर्षी दीक्षा घेते झाले, 12.5 वर्ष तप केलं, 42.5व्या वर्षी त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्याच्यानंतर 30 वर्ष त्यानंतर त्यांनी 72 वयापर्यंत पूर्णत्वानं विहार करत हा हितोपदेश दिला. म्हणून त्यांना आयु 30 वर्ष केवळ ज्ञान प्राप्तीनंतरचं. त्यानंतर नाम भगवान महावीर नावाचं नाव होतं. वेदनीय आणि गोत्र अशी 2 त्या ठिकाणी अघाती कर्म की जी घात करत नाहीत ती आता
भगवंतांना डायरेक्टली मोक्षाला घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी नष्ट झाली की पूर्णत्वानं भगवंत मोक्षगामी होतात. त्यानंतर आपण बघितलं 8 मूल गुण सांगितले. श्रावकांच्यासाठी या मूल गुणांचं वर्णन केलं. ह्या मूल गुणांच्या विषयी थोडीशी त्या ठिकाणी विविधता आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये पहिल्या प्रकारे जर बघितलं तर मद्य, मधु आणि मांस हे 3 जे काही आहेत त्यांना 3 मकार असा शब्द वापरलेला आहे. ह्या 3 मकारांचा त्याग करणं. त्याच पद्धतीनं वड, पिंपळ, पाकर, उंबर, कटुंबर या 5 प्रकारांच्या फळांचा त्याग करणं. कारण याच्यामध्ये अनंतानंत सूक्ष्म जीव हे आतमध्ये असू शकतात आणि म्हणून त्यांचा त्याग करणं हे अपेक्षित आहे. दुसऱ्या प्रकारे जर आपण बघितलं तर मद्य, मधु, मांस या 3 मकारांचा त्याग, त्याच पद्धतीनं 5 उंबर फळांचा त्याग, त्यानंतर 5वं रात्री भोजन त्याग, 6 नित्य देवदर्शन, 7 पाणी गाळून पिणं आणि 8 जीव दया करणं. ह्या 8 प्रकारांना मूलगुण असं म्हटलं. मूलगुणातला तिसरा प्रकार जर बघितला आपण तर त्यामध्ये मद्य, मांस यांचा त्याग करणं, मद्य, मांस, मधु यांचा त्याग करणं, स्थूल हिंसा त्याग करणं, स्थूल खोटे बोलणं त्याग करणं, स्थूल ब्रह्मचर्याचं पालन करणं, स्थूल परिग्रह परिमाणाचं पालन करणं, व्रतांचं पालन करणं आणि जुगार न खेळणं. अशा रीतीनं हे मूल गुण 3 प्रकारांचे सांगितलेले आपल्याला हे बघायला मिळतात. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण थोडक्यात बघूया. मूल गुण मद्य, मधु, मांस 3 मकारांचा त्याग, वड, पिंपळ, पाकर, उंबर, कटुंबर त्याग. दुसऱ्या प्रकारे मद्य, मांस, मधु 3 मकार त्याग, 5 उदुंबर फल त्याग, रात्री भोजन त्याग, नित्य देवदर्शन, पाणी गाळून पिणं, जीवदया करणं. तिसरा प्रकार मद्य, मांस त्याग, स्थूल हिंसा, स्थूल खोटं न बोलणं, त्याच पद्धतीनं स्थूल ब्रह्मचर्याचं पालन, स्थूल परिग्रह परिमाण, व्रतांचं पालन आणि जुगार न खेळणं. अशा रीतीनं 8 या अंकाबद्दल आपण ही काही माहिती या ठिकाणी बघितली. अजून जर आपण बघितलं तर 8 या अंकाबद्दल सम्यक दर्शनाची 8 अंग ही सांगितलेली आहेत. त्यामध्ये निशंकित, निकांक्षित, निर्वीर चिकित्सा, अमूढ दृष्टी, उपगोहन, स्थितीकरण, वात्सल्य आणि प्रभावना ही सम्यक दर्शनाची 8 अंग आहेत. कोणत्याही प्रकारची भगवंतांनी सांगितलेली ज्या ठिकाणी तत्व आहेत त्यांच्याविषयी शंका घ्यायची नाही, त्यांच्याविषयी त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चिकित्सा करायची नाही, किळस करायचा नाही, कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी मूढत्व दाखवायचं नाही. जर अयोग्य कोण करत असेल तर त्याला त्या ठिकाणी झाकण्याचं काम करायचं. ही तत्व यांचं स्थितीकरण करायचं, तत्वांच्याकडं वात्सल्य भावनेनं बघायचं आणि त्यांची प्रभावना करायची. या सम्यक दर्शनाची 8 अंग असं म्हटलं. त्याच पद्धतीनं सम्यक ज्ञानाचीही 8 अंग आपल्याला बघायला मिळतात. त्यात म्हणजे सांगितलंय शब्दाचार, अर्थाचार, उभयाचार, विनयाचार, बहुमानाचार, उपधानाचार, कालाचार, अनिर्णचार, गुरूंचे नाव न विसरणं, त्याला अनिर्णवाचार असं म्हटलं. त्यामध्ये शब्दाचार, अर्थाचार, सम्यक ज्ञानाविषयी जे काही संपूर्ण सांगून ठेवलेलं आहे, प्रत्येक शब्द त्याचं आचरण, त्याचं समजावून घेणं, अर्थ समजावून घेणं, दोन्ही समजावून घेणं, विनय करणं, त्यांना बहुमान देणं, उपधान करणं, त्याला त्या ठिकाणी जे काही ज्या गुरूंनी सांगितलेलं असेल त्या गुरूंचं नाव न विसरता त्या गुरूंचं नाव घेणं, याला सम्यक ज्ञानाची 8 अंग असं म्हटलं. त्यानंतर आपण बघितलं 8 गर्व सांगितलेले आहेत. त्यामध्ये ज्ञानमद, पूजामद, कुलमद, जातीमद, शक्तिमद, संपत्तीमद, तपमद आणि शरीरमद. म्हणजेच काय, गर्व म्हणजेच मद असं त्याला म्हटलं. ज्ञान, आपल्याला जर ज्ञान झालं असेल, आपण जर ज्ञानी असू तर त्याचा मद करू नका, गर्व करू नका. विनय त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. पूजेचा गर्व करू नका. दुसरं सांगितलं कुल आणि जाती, जे आपल्याला वडिलांच्याकडून आणि आईकडून जे प्राप्त होतं त्याला कुल आणि जाती असं म्हटलं. त्याचा
गर्व करणं, मद करणं हे उपयोगाचं नाही. आपल्याकडं जर शक्ती असेल, बल असेल तर त्याचा मात्र त्या ठिकाणी गर्व करू नका. संपत्ती, आर्थिक जर त्या ठिकाणी संपत्ती असेल, वैभव असेल, बाह्य संपत्ती असेल, भौतिक संपत्ती असेल तर तिचा मात्र गर्व न करणं. आपण तप केलं असेल, ज्या पद्धतीचं आपण मगाशी 12 प्रकारच्या तपांच्या मध्ये 6 अंतरंग आणि 6 बहिरंग तप बघितले, तर ती तप केलं मात्र त्याचा गर्व नको. आणि शरीर प्राप्त जे काही झालेलं आहे त्या शरीराबद्दल पण गर्व नको. कारण आपल्याला अशा पद्धतीचं शरीर प्राप्त होणं हे जे काही आपलं पुण्याचा उदयाच्या परिणामी मनुष्यगती मिळणं, त्याच्यानंतर आपण शरीराची प्राप्ती करून घेणं, मात्र ते शरीर मला जे लाभलेलं आहे त्याचा गर्व न करणं हे अपेक्षित आहे. त्यानंतर सांगितलं पूजा द्रव्य. मगाशी आपण बघितलं की भगवंतांची अष्टद्रव्याने पूजा करावी. 6 या आकड्याचं किंवा अंकाचं वर्णन करत असताना पूजेची 6 अंग आपण सांगितली आणि त्याच्यामध्ये अष्टद्रव्याने पूजा करावी असं म्हटलंय. ती कोणती द्रव्य आहेत? 8 या अंकामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये पहिलं उदक म्हणजे जल, पाणी, चंदन, तिसरं सांगितलं तंदूल म्हणजे तांदूळ, पुष्प, त्याला आपण फूल असं म्हणतो, चरू म्हणजे नैवेद्य, दीप, धूप आणि फल, अशी पूजेची 8 द्रव्ये सांगितलेली आहेत. या 8 द्रव्याने भगवंतांची पूजा करावी. त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं? अष्टक करणं असं म्हटलं. म्हणून उदक, चंदन, तंदुल, पुष्पकै, चरुस, दीपस, धूप, फलार्घकै, धवल मंगल गान रवांकुले, जिन गृहे जिन नाथ महम मेजे असं म्हटलं जातं. म्हणजे या पद्धतीनं आपण 8 या द्रव्यांनी भगवंतांची पूजा करतो, पूजा करावी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आता आपण 9 या आकड्याकडे येतो. 9 या अंकाचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की 9 पदार्थ सांगितलेले आहेत आणि त्या 9 पदार्थांच्या मध्ये आपण जर बघितलं तर सप्ततत्व सांगितली आणि त्या सप्ततत्वांच्या मध्ये पाप आणि पुण्य यांचा समावेश केला. जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष ही सप्ततत्व सांगितली आणि मग त्याला पाप आणि पुण्य या दोघांचा यामध्ये समावेश केला. त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं? सप्त पदार्थ असं म्हटलं. यापैकी सप्ततत्वांचं वर्णन हे आपण याच्या आधी बघितलेलं आहे. त्यापैकी सजीवत्व, अजीवत्व, आश्रव कर्माचं येणं, आश्रव बद्ध होणं, आश्रव येणं थांबवणं, संवर पूर्वबद्ध असलेलं काढून टाकणं, निर्जरा आणि सर्व कर्म मुक्त होणं म्हणजे मोक्ष. आणि याच्यामध्ये पाप आणि पुण्य, आपण जर काही अयोग्य चुकीचं जर केलं तर आपल्याला पापाचा बंध पडतो असं म्हटलं. आणि जर आपण काही चांगलं केलं, योग्य केलं, अनुरूप केलं, अनुकूल केलं तर आपल्याला पुण्याचा बंध पडतो असं म्हटलं. मात्र पाप किंवा पुण्य यांचा जरी समावेश पदार्थामध्ये केलेला असेल तरी सुद्धा पुण्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी मोक्षगामी होता येतं असं नाही. तर महत्वाचं म्हणून सांगून ठेवलेलं आहे की अशुभ कर्माकडून शुभ कर्माकडं हे जे काही येणं आहे त्याला त्या ठिकाणी आपण पुण्यकर्म करणं असं म्हणतो. अशुभाकडून शुभाकडे येणं, शुभाकडून सिद्धाकडे जाण्यासाठी सिद्ध होणं ही प्रक्रिया या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून जरी या ठिकाणी आपण या 9 आकड्यामध्ये वर्णन करत असताना या सप्त तत्वांचा आणि पाप आणि पुण्य यांचा यामध्ये समावेश केलेला असेल तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला ह्या 9 गोष्टींचं वर्णन हे स्वतंत्रपणे बघायला मिळतं. अशा रीतीनं आपण आज या दुसऱ्या भागामध्ये या ठिकाणी 6, 7, 8 आणि 9 या 4 अंकांच्या विषयी आपण माहिती घेतली. यामध्ये थोडक्यात मी परत एकदा या ठिकाणी हे रिपीट करतो. 6 यातले पहिलं द्रव्य, जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल. क्रिया, श्रावकासाठी देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान. क्रिया त्यागींच्यासाठी समता, वंदना, स्तुती, प्रतिक्रमण, स्वाध्याय, कायोत्सर्ग. त्यानंतर सांगितलं अंतरंग तप आणि बहिरंग तप अशा 2 प्रकारच्या तपांचं वर्णन या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण बघतो बहिरंग तप, अनशन,
अवमौदार्य म्हणजेच उनोदळ, वृत्ती परिसंख्यान, रसपरित्याग, विविध क्षय्यासन, काय क्लेश, अंतरंगत, प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त, स्वाध्याय, वित्सर्ग आणि ध्यान. त्यानंतर आपण बघितलं पूजेची 6 अंग: अभिषेक, आव्हानन, स्थापना, सन्नधीकरण, अष्टद्रव्य अर्पण आणि विसर्जन. यानंतर आपण 7 या अंकाकडे आलो. त्यामध्ये एक पहिलं सांगितलं तत्व, जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष. त्यानंतर त्यागींचे 7 खैरज गुण सांगितले: अस्नान, अदंतधावन, एकभुक्ती, स्थितीभोजन, भूमिशयन, ओलक्य आणि केशलोच. त्यानंतर 8 अंकाकडे आपण येतो. 8 कर्म सांगितली आपण: 4 घाती कर्म, दर्शनावरणीय, ज्ञानावरणीय, मोहनीय, अंतराय. 4 अघाती कर्म: आयु, नाम, वेदनी आणि गोत्र. त्यानंतर मूल गुण दुसरा आपण मुद्दा बघितला. त्यामध्ये 3 उपप्रकार बघितले. त्यातला पहिला मद्य, मधु, मांस त्याग, वड, पिंपळ, पाकर, उंबर, कटुंबर त्याग. त्यानंतर दुसरा प्रकार बघितला मद्य, मधु, मांस त्याग, पंच उंबर फलत्याग, रात्री भोजन त्याग, नित्य देवदर्शन, पाणी गाळून पिणं, जीव दया करणं. अष्टमूल गुणातला तिसरा प्रकार मद्य, मधु, मांस त्याग, स्थूल हिंसा त्याग, खोटं बोलण्याचा त्याग, स्थूल ब्रह्मचर्य, स्थूल परिग्रह परिमाण, व्रतपालन आणि त्याच पद्धतीनं जुगार न खेळणं. त्यानंतर 8 आकड्यामध्ये तिसरा प्रकार बघितला आपण सिद्ध परमेश्वरींचे गुण: अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य, अव्याबाधत्व, सूक्ष्मत्व, अगुरुलगत्व, अवगाहनत्व. त्यानंतर चौथा प्रकार बघितला आपण अर्यंतांचे प्रातिहार्य: सिंहासन, छत्रत्रय, 64 चामर, पुष्पवृष्टी, अशोक वृक्ष, भामंडल, देवदुंदुभी आणि दिव्य ध्वनी. त्याच पद्धतीनं बघितलं आपण 8 अंकामध्ये सम्यक दर्शनाचे 8 अंग: निशंकित, निकांक्षित, निर्वीर चिकित्सा, अमूढ दृष्टी, उपगोहन, स्थितीकरण, वात्सल्य प्रभावना. सम्यक ज्ञानाची 8 अंग: शब्दाचार, अर्थाचार, उभयाचार, विनयाचार, बहुमानाचार, उपधानाचार, कालाचार, अनिर्णय आचार म्हणजेच गुरूंचं नाव न विसरणं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण बघितला गर्व, ज्ञानमद, पूजामद, कुलमद, जातीमद, शक्तिमद, संपत्तीमद, तपमद, शरैरमद. पूजेची 8 द्रव्य सांगितली: उदक, चंदन, तंदुल, पुष्प, चरु, दीप, धूप आणि फल. त्यानंतर आपण 9 अंकाकडे आलो आणि 9 पदार्थ सांगितले: जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष, पाप आणि पुण्य. याप्रमाणे आपण आज या अंकातून जैन तत्वज्ञान या मालेतील दुसऱ्या भागामध्ये आपण थोडक्यात 1 ते 5 ची सुरुवातीला उजळणी बघितली. त्यानंतर 6, 7, 8 आणि 9 या अंकाचं सविस्तर विश्लेषण बघितलं. पुढच्या भागामध्ये आपण 10 पासून पुढचे काही मुद्दे येतात त्यांचं आपण वर्णन बघूया. सर्वांना सस्नेह जय जिनेंद्र. धन्यवाद.